नमस्कार. आपण पाहताय आदर्श पोलखोल. बीडच्या बार्शीनाका परिसरात अतिक्रमण असलेल्या ठिकाणी स्क्रॅपचे दुकान आहेत आणि ते बरेच वर्षापासून हे स्क्रॅपचे दुकान आहेत. या स्क्रॅपच्या दुकानाच्या अनुषंगाने याआधी देखील आपण बातमी केली होती. परंतु प्रशासनाने किंवा पोलीस प्रशासनाने याबाबत कोणतीही गांभीर्यता दाखविलेली नाही. त्यामुळे अ, आणखीनही या स्क्रॅपच्या दुकानात चोरीचा प्रकार असो किंवा तोडफोडीचा असो किंवा आणखीन इतर सामान जाळपोळीचा असो, अशा घटना समोर येत आहेत. पोलीस प्रशासनाला याआधी देखील तक्रार देऊनही पोलीस प्रशासन यावर कोणतीही ॲक्शन घेत नाही. जाणून घेऊया आपण या स्क्रॅप दुकानाचे ओनर आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करूया. नेमकं काय प्रकरण आहे? काय सांगाल? ते कसं आहे, ते प्रकरण आपण ह्याच्या पहिले सांगितलेलं होतं. तरी स्टेट बीड पोलीस मोदी साहेब, मोदीराज साहेब यांनी ठोस पावले म्हणजे त्यांनी म्हणले कायदेशीर आम्ही त्यांच्यावर कारवाई केलेली आहे. तरी रमजानचा महिना चालू होता. महिनाभर हे लोक गपचूप राहिले. त्याच्यानंतर त्याच्यानंतर ह्या लोकांनी त्याच्यानंतर ह्या लोकांनी काय केले, माझा 3 फेजचा मीटर होता दुकानाच्या पाठीमागे घेतलेला. ह्या लोकांनी काय केलं, ते मीटरचे वायर जाळून माझ्या दुकानासमोरील दोन्ही कॅमेऱ्याची तोडफोड केली. मी कंप्लेंट द्यायला गेलो. सरने बी मला खरं जे आहे ते सांगायला लावलं. मी जे खरं आहे ते सांगितलं, की माझे 2 सीसीटीव्ही फुटेज आणि 2 हे आपले मीटरचे वायर जाळले आणि प्लस रातच्या 12 वाजता त्यांनी अज्ञात लोकांनी म्हणजे जे आमचं प्रकरण चालू आहे, मला तर त्याच लोकांवर संशय आहे. आणि ह्या लोकांनी मग सरनी म्हणले मला, की त्या लोकांचं तू नाव घेऊ शकत नाही तू. कारण की तुझ्याकडे प्रूफ नाही. हे रातचे 12 वाजता अंधारात ह्या लोकांनी लाईट बंद करून हे मीटरचे वायर जाळून माझे कॅमेरे त्यांनी फोडलेले आहेत. आणि ह्याच्यावर नुसतं त्यांनी एनसी दाखल करून अज्ञात व्यक्तीविरुद्ध अशी तक्रार घेतलेली आहे. तरी रणबीर साहेब, मोदी साहेबांना विनंती आहे, की मला कठोर त्याची चौकशी करावून मला न्याय मिळवून द्यावा, ही विनंती आहे. नक्कीच आणखीन तुमचा याआधी देखील तुम्ही तक्रार दाखल केली होती. त्या अनुषंगाने काही चौकशी झालेली आहे का? चौकशी नाही, त्यांनी एनसी दाखल करून आम्ही एलसीबी मार्फत त्यांची जमानत करून दिलेली आहे. त्यांच्यावर काय गुन्हे नव्हते म्हणून आम्ही सोडलेले आहे, असं साहेबांनी सांगितलेलं मला. तरी मला अपेक्षा आहे, पेठबीड आमचा विभाग आहे, पेठबीड विभागाकडे येतो, मोदी साहेबांनी आमच्याकडे लक्ष द्यावे, एवढीच विनंती, कळकळीत विनंती आहे. कसं आहे, मी एकटा आहे आणि हे लोक माझ्या जीवावर उठलेले आहे. मला घुरकून पाहते. न्यूज टाकली म्हणून मला टॉर्चर करते. ते आता ते माझं दुकानाचे मीटर जाळलं, आता तुला बी जाळू. अशा लोकांकडून मला माहिती पडते, की लोक असं असं सांगायला लागले मला, की हे असे करणार आहे, हे तसे करणार आहे. असं मॅटर चालू आहे. तरी मोदी साहेबांनी मला याच्यावर कडक कारवाई करावी, एवढंच नियोजन मला मोदी साहेबाकडे द्यायचं आहे. बाकी नक्कीच त्यांनी पोलीस प्रशासनाकडे मागणी केलेली आहे आणि या अ, गोष्टीवर कारवाई करावी आणि या स्क्रॅपच्या दुकानावर त्यांच्या परिवाराचा उदरनिर्वाह चालतो असं त्यांनी सांगितलेलं आहे. नेमकं आता पोलीस प्रशासन काय पाऊल उचलतंय आणि या सर्व गोष्टी थांबविण्यात किती यशस्वी होतंय हे देखील पाहणं महत्वाचं आहे. कॅमेरा पर्सन राहुल गायकेसह मी नितेश उपाध्ये, बीड.